क्वेश्चन नंबर 1. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? ऑप्शन नंबर ए 72, ऑप्शन नंबर बी 82, ऑप्शन नंबर सी 80, ऑप्शन नंबर डी 70 आणि तुमचं बरोबर उत्तर आहे. अरे वाह, अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए 72. क्वेश्चन नंबर 2. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर ए 25 ऑक्टोबर, ऑप्शन नंबर बी 20 ऑक्टोबर, ऑप्शन नंबर सी 24 ऑक्टोबर, ऑप्शन नंबर डी 12 ऑक्टोबर. अरे वा, अगदी बरोबर आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 24 ऑक्टोबर. आणि पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? ऑप्शन नंबर 1 रोहित शर्मा, ऑप्शन नंबर बी शुभमन गिल, ऑप्शन नंबर सी ईशान किशन, ऑप्शन नंबर डी सचिन तेंडुलकर. योग्य उत्तर आहे अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर बी शुभमन गिल. आणि पुढील प्रश्न आहे बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी प्यादा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्यादा. अगदी बरोबर, शाबास. आणि पुढील प्रश्न आहे एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए अब्दुल कलाम, ऑप्शन बी सत्या नाडेला, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी कमलेश पटेल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. अगदी बरोबर, शाबास. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी कन्याकुमारी, ऑप्शन सी तिरुवनंतपुरम, ऑप्शन डी मदुराई. अगदी बरोबर आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कन्याकुमारी. आणि पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. हँगिंग गार्डन हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी नागपूर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. आणि पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. कुणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? ऑप्शन ए बिपिनचंद्र पाल, ऑप्शन बी भगतसिंग, ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी वी.दा. सावरकर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बिपिनचंद्र पाल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.